262। पावन है प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। भटके हुओं को राह बताता, सीधे मार्ग में हमें चलाता, सीधे मार्ग में हमें चलाता। उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान। प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान। पतितों के वह बचाता प्राण, पतितों के वह बचाता प्राण। उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। प्रभु की महिमा अपरंपार, जग का है वह तारनहार। प्रभु की महिमा अपरंपार, जग का है वह तारनहार। मानव से अपना आधार, मानव से अपना आधार। उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। पावन है प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। निर्बल का है बल है न्यारा, उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। विजय संगीत गीत नंबर 153 यावेळेस आपण काढूया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंद आहे. आणि यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि हे समर्पणाचं गीत आपण सर्व मिळून गाऊया. या आपण आपल्या जागेवर उभे राहूया, आपल्या प्रभूला सन्मान देऊ. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. तरी विश्वास आहे तुझ जवळी, मज नित्य राहू दे.
जवळी किती शांती मनाशी, किती मागणी प्रीती भाषणे, जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावनी. मज खेळी तव तुझशी प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावनी. मज खेळी तव तुझशी प्रभु घेई ओढोनी. थँक्यू. आपण बसूया. उपस्थित सर्व सन्मान्य पाळक वर्गांना माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं. प्रार्थना करूया. हे दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी येतो आणि ही जी सुमधुर गीतं आम्ही गायली प्रभू, तुझ्या सेवेचा वाटा तू आम्हाला दिलेला आहेस आणि या सेवेमध्ये असलेला आनंद व या सेवेच्याद्वारे अनेकांचं तारण साधणं, अनेकांपर्यंत पोचणं आणि अनेकांना तुझ्या गौरवी राज्याची वार्ता पोचवणं, देवापा हे मोलवान आहे, महत्त्वाचं आहे. हे सगळं मोलवान सत्य आम्ही समजून घेत असताना आज जमलेल्या मंडळीच्या समवेत आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तुझी कृपा व तुझा अनुग्रह आम्ही मागतो व जी धन्य आशा तू आम्हाला दिलेली आहे त्या आशेवरती पुन्हा एक वार प्रभू आम्ही विश्वास ठेवीत तुझ्या चरणापाशी येऊन आम्ही सहाय्य मागतो. आजच्या झालेल्या दुःखद घटनेला प्रभू आम्ही तुझ्या समोर ठेवतो व लवणे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी प्रार्थना करतो की प्रभू तू त्यांचं सांत्वन कर, समाधान कर. या दुःखाच्या प्रसंगी मंडळी त्यांच्यासोबत आहे, मंडळीच्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. आमची प्रार्थना आहे तू त्या प्रिय कुटुंबाला सांत्वन दे व समाधान दे. दयाळू देवापा, सप्ताहभर तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे तू आम्हाला भरीत आहेस आणि या पवित्र वचनाच्या सेवेसाठी तू रेव्हरंड विद्यासागर गायकवाड यांना आमच्यात आणलंस पित्या. आम्ही त्याबद्दल आभार मानतो व जी जिवंत सत्य पवित्र वचनं प्रभू तू त्यांच्या करवी आमच्या कानी पडू देत आहेस, ती आमच्या मनात रुजावी आणि आमच्या जीवनातून ती दिसावीत. यासाठी आज सायंकाळी पुन्हा एक वार तुझी कृपा दे, अनुग्रह दे. पाळक साहेबांना बोलण्यासाठी लागणारी शक्ती आणि बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरवावस अशी विनंती करतो. आजच्या वचनाला सादर होत असताना प्रभू तुझ्याकडे पुन्हा एक वार कृपा आम्ही मागतो. पाळक साहेबांकरवी तो आम्हाशी प्रभू तुझा पवित्र निरोप कळीव. येशू प्रभूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही देवाच्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत. पवित्र वचनाचं मनन चिंतन आपण करणार आहोत. या पवित्र सप्ताहामध्ये पवित्र वचनाची सेवा करण्यासाठी लाभलेले सन्माननीय वक्ते रेव्हरंड विद्यासागर गायकवाड हे आज पुन्हा एक वार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंडळीच्या वतीने मी शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो.
देवाचे पुन्हा मनापासून आभार मानतो या सुंदर प्रसंगाबद्दल, वेळेबद्दल. आपल्याला पुन्हा एक वर देवाने एकत्र केलेलं आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी. बरेच कमी लोक आहेत आज सायंकाळी. विचाराला मनामध्ये रॅप्चर झाला की काय आपण राहिलो मागं. लोकांतरण म्हणतो ना आपण, रॅप्चर प्रभू येशू येईल तेव्हा. अच्छा, जस्ट अ जोक काय. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय काढा. थँक्यू. काल आपण गुड फ्रायडेच्या दिवशी पश्चातापाबद्दल काही वेळ आपण बोललो, त्याच्यावर मनन केलं. आणि आज सायंकाळी मी एका दुसऱ्या विषयाबद्दल बोलणार होतो. मी डायरेक्टर साहेबांशी त्याच्याबद्दल बोललो परंतु नंतर असं वाटलं की जो विषय आपल्या घेतला होता काल त्यालाच थोडंसं समोर न्यावं आणि तो एक विषय कंप्लीट करून घ्यावा. फारच महत्त्वाचा आहे तो. पश्चाताप हाच विषय आहे आणि त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आपण जे आहोत इथं ह्या ठिकाणी तुम्ही हे स्वतः अवगत करून घ्या, शिकून घ्या. शास्त्राचं वचन फार महत्त्वाचं आहे आणि मग तुमच्या कुटुंबामध्ये, तरुणांमध्ये, लोकांमध्ये याचं महत्त्व तुम्ही पटवून देऊ शकाल अधिक स्पष्टरीतीने, अशी आशा आहे. काय हरकत नाही, जरी आपण थोडक्या असलो तरी आपण प्रभूच्या वचनाकडे लक्ष देऊ. लोक येतच आहेत अजून आणि माझी खात्री आहे की आणखी पुष्कळ लोक येतील. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 1 पासून तर 9 पर्यंत ही जी वचनं आहेत हे मी आपल्यासाठी वाचू इच्छितो. त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला म्हणजे येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याचविषयी सांगितले. त्याने म्हणजे येशूने त्यास उत्तर दिले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा मी आज 3 वर्षे या अंजिरावर फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. भूमीला उगाच भार तरी का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. 1 मिनिटाची प्रार्थना करू. आपण आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये देऊया. हे प्रभू, ह्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे आज आमच्या समोर तू ठेवलेलं आहेस. यावर मनन करत असताना प्रभू, पवित्र आत्म्याद्वारे आमचं मन तू उघड. या वचनाचा अर्थ तू समजू दे. इतकंच केवळ नाही परंतु प्रभू, त्या वचनाच्या समर्पणाने, आज्ञापालनाने आम्ही त्या वचनाला अधीन व्हावं, असं तो होऊ द्या.
कारण आम्हाला ठाऊक आहे प्रभू, केवळ वचन ऐकण्यामध्ये धन्यता नाही, तर ते वचन आज्ञापालनामध्ये ते यावं, आम्ही ते त्याप्रमाणे वागावं, असा योग्य प्रतिसाद त्याला द्यावा, ही तुझी इच्छा आहे. आणि तेच आज सायंकाळी तू होऊ दे, अशा मी तुला विनंती करतो. वचन ऐकण्यासाठी जे काय अडखळणं असतील ते तू दूर कर प्रभू, आणि आमचं चित्त तुझ्या चरणी तू एकाग्र कर, अशा मी तुला विनंती करतो. बोलणारा आणि ऐकणारे आम्ही दोघेही तुझ्या हातामध्ये आहोत. ये प्रभू, तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजचा विषय स्पष्टच आहे या ठिकाणी, नेसेसिटी ऑफ रिपेंटन्स फॉर सॅल्वेशन. तारण होण्यासाठी पश्चातापाची आवश्यकता. नेसेसिटी ऑफ रिपेंटन्स फॉर सॅल्वेशन. बायबल जे मनुष्याबद्दल सांगतं, मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल, ते आपण मान्य करतो, कारण आपण वचनाचे लोक आहोत. रोमकरास पत्र 3 अध्याय 23व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे पावलाने आत्म्याच्या प्रेरणेने, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. बायबलचं डायग्नोसिस हे आहे मनुष्याबद्दल की ऑल आर सिनर्स, नो एक्सेप्शन. सर्व पापी आहेत. त्याचा अर्थ अशा रीतीचे आहे की सर्व पाप्यांना तारणाऱ्याची गरज आहे. वी ऑल नीड अ सेवियर. नाहीतर आपण आपल्या पापामध्ये मरणार. आणि ती ट्रॅजेडी जर झाली माझ्या जीवनात किंवा आपल्या जीवनामध्ये, तर त्याचे परिणाम सार्वकालिक आहेत. या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये आपण पाहिलं की 2 घटना आहेत. इथंच पहिली घटना आहे की गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले. म्हणजे टीकाकार असं सांगतात की हा एक अशा लोकांचा ग्रुप असू शकतो की ते मंदिरामध्ये यज्ञ करायला आले खरे, परंतु ते बंडखोर होते. मग पिलाताने गय केली नाही त्यांची, किंवा मंदिरात राहू द्या यांना, तिथं जाऊन त्यांनी त्यांचा घात केला, त्यांचा खत्मा केला. तर ही एक घटना आहे फार भयंकर झालेली. आणि मग दुसरी घटना आहे की शिलोह या ठिकाणी 18 जणांवर एक बुरुज कोसळून पडला आणि ते मेले त्याच्यामध्ये. आपल्याला ठाऊक आहे की कोणतीही अशा प्रकारची घटना झाली म्हणजे ती चर्चेत असते, नाही का, आपण बोलत असतो त्याच्याबद्दल. तसंच झालेलं आहे या ठिकाणी. या 2 घटनाबद्दल सर्वकडं बोलबाला होत होता आणि काही लोकांनी मग ही जी चर्चा आहे ही येशूपर्यंत आणली आणि येशूला त्यांनी आज सांगितलं की हे असं असं आहे. परंतु येशूला त्यांच्या मनात काय होतं हे माहीत आहे. आणि ते मनामधलं त्यांचं ओळखून येशूने त्यांना उत्तर दिलं. त्यांची काय धारणा होती की अशा रीतीने ह्यांना व्हायलंट, फार अकस्मात आणि भयानक अशा प्रकारचा मृत्यू आल्यामुळं हे देवाच्या दृष्टीने काही विशेष पापी असले पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. परंतु येशूने तो त्यांचा गैरसमज दूर केलेला आहे. फक्त दूर केलेला आहे एवढंच नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी अशा काही गोष्टींची जाणीव करून देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळं ते नाशापासून वाचू शकतील. येशूने त्यांना सांगितलं की मनुष्याची जी डेस्टनी असते, मेल्यानंतर, मरणानंतर मनुष्य ज्या ठिकाणी जातो ते तुम्ही कशा रीतीने मरता याच्यावर अवलंबून नाही आहे. मरण येणार हे आपल्याला माहीत आहे नक्की. द नॉलेज ऑफ डेथ इज कॉमन. मरण येणार आहे. प्रत्येक व्यक्तीची जगामध्ये जन्माला येते, ती जन्मल्या दिवसापासून तिचा प्रवास तिच्या मरणाच्या दिवसाकडे असतो. आपण नाही विचार करत तसा, नाही का? बर्थडे साजरा करताना
आपण ते सर्व झाकझूक करून फुगे डेकोरेशन करून सर्व करतो, पण तो मुद्दा आपण टाळतो. आपल्याला मरणाबद्दल विचार करायला नाही आवडत, कारण ते अनकम्फर्टेबल आहे. परंतु येशूने त्यांची ही चुकीची धारणा ह्या ठिकाणी बरोबर केलेली आहे. येशूने सांगितलं ते अशा रीतीने भयंकर रीतीने मरण पावले म्हणजे ते तुमच्यापेक्षा अधिक पातकी होते असं तुम्ही समजू नका. आम्ही फार धार्मिक आहोत. यहुद्यांचा तोच प्रॉब्लेम होता की नाही येशूच्या काळामध्ये. दे वर सेल्फ रायचस. आम्ही ठीक आहोत, आम्ही सर्व काही विधी नियम पालन सर्व काही आम्ही करतो. नियमशास्त्र आहे, मंदिर आहे, विधी संस्कार व्यवस्थित रीतीने जसेच्या तसे चालू आहेत. आणि त्यांनी अशी स्वतःची धारणा करून घेतली होती की आम्ही देवाच्या दृष्टीने ठीक आहोत. आणि मग अशा रीतीने जे अपघाती रीतीने मरतात किंवा ज्याला व्हायलंट डेथ असं म्हणतो, आपल्या सर्वांना सर्वसाधारण रीतीने मनुष्याला असं वाटतं की माझं मरण जे आहे हे फार पीसफुल शांत रीतीने व्हावं असं वाटतं, नाही की आपल्याला? कोणाला नाही वाटत ॲक्सिडेंटमध्ये रस्त्यावर किंवा आणखी कुठं विचित्र रीतीने आपल्याला मरण यावं अकस्मात. आपल्याला पुष्कळ भरपूर जीवन मिळावं आणि मग शांततेमध्ये आपला शेवट व्हावा असे आपण सुप्त रीतीने का होईना मनामध्ये इच्छा बाळगत असतो. परंतु येशूने त्यांना सांगितलं की तुम्ही कशा रीतीने मरतात याच्यावर तुम्ही कुठं जाणार आहे हे अवलंबून नाही आहे. आणि मग त्यांनी येशूने आणखी एक मुद्दा सांगितला की तुम्ही कुठं जाणार आहे हे कशावर अवलंबून आहे? तुम्ही पश्चाताप करता किंवा नाही करत याच्यावरती अवलंबून आहे. आलं का लक्षामध्ये? ह्या ठिकाणीच आहे ते शास्त्रामध्ये तुम्ही पहा. येशूने त्यांना सांगितलं तुम्ही पश्चाताप नाही केला तुम्ही त्यांच्यासारखेच नाश पावाल. म्हणजे फक्त तुमचा शरीराचाच नाश होईल अशा रीतीचा नाही, परंतु आध्यात्मिक रीतीने तुमच्या आत्म्याचा देखील नाश होईल. तर हा जो दुसरा नाश आहे आत्म्याचा हा अधिक डेंजरस आहे आणि फार अशा रीतीने सार्वकालिक तो आहे. त्याच्यामधून कधी आपण किंवा व्यक्ती सुटू शकत नाही अशा प्रकारचा तो नाश आहे. आणि त्याच्याबद्दलची वॉर्निंग येशूने या ठिकाणी त्या लोकांना दिलेली आहे ज्यांनी येशूला या 2 घटनांबद्दल सांगितलं. प्रियांनो, जर पश्चाताप करणे ही बाब महत्त्वाची नसते, आपल्या उद्धारासाठी तितकी आवश्यकतीच नसते, तर येशूने अशा प्रकारचं जोर देऊन प्रत्येक प्रसंगाचा उपयोग करून तो त्या लोकांच्या समोर त्यांनी ते आणले नसतं. पश्चातापाबद्दल संपूर्ण नवीन करारात शिक्षण आहे. इट इज नेसेसरी फॉर युअर सॅल्वेशन अँड माय सॅल्वेशन. आपल्या तारणासाठी उद्धारासाठी आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी पश्चाताप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची बाब आहे. मग या ठिकाणी येशूने हेच सत्य एक दाखला देऊन सांगितलं. तो दाखला आपण वाचला अंजिराच्या झाडाचा. इथं काय सांगितलेलं आहे या झाडाबद्दल की कोणी एकाने द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते. नीट पहा, या ठिकाणी येशूने शब्दांचा उपयोग इतका योग्य रीतीने करून आपल्याला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड. आपल्याला माहीत आहे की द्राक्ष मळ्यामध्ये भरपूर श्रम करावं लागतात, त्याची साफसूफ करावी लागते, निगराणी खत पाणी वगैरे टाकलं तर फळ येतं, नाहीतर नाही. आणि हा दाखला जो आहे प्रामुख्याने जे यहुदी लोक आहेत त्यांना उद्देशून आहे. येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही यहुदी लोक ह्या द्राक्ष मळ्यात लावलेल्या अंजिराच्या झाडासारखे आहात. यू आर द मोस्ट प्रिव्हिलेज्ड. तुम्ही अतिशय भाग्यवान आहात.
देवाची कृपा तुमच्यावर भरपूर झालेली आहे. तुम्ही एखाद्या द्राक्षमळात लावलेल्या अंजिराच्या झाडासारखे तुम्ही आहात. एक विशेष स्थान तुम्हाला आहे. देवाने तुम्हाला पवित्र पाचारण करून त्याचे लोक बनवलेले आहे. तुमच्याशी करार मदार केलेला आहे. नियमशास्त्र आहे. सर्व देवाच्या अभिवचनं तुमच्यासाठी आहेत. अशा रीतीने तुम्ही द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड आहात. परंतु काय झालं, या दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे, जो धनी आहे तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाले नाही. देयर वॉज नो फ्रूट. सर्व प्रकारचे प्रिव्हिलेजेस आहेत. त्या झाडाला कशाचीही कमी नाही आहे. परंतु रिझल्ट जो आहे फार डिसअपॉइंटिंग आहे. द मोस्ट प्रिव्हिलेज ट्री, अतिशय सर्व बाबींनी भरपूर असलेलं हे अशा प्रकारचं अंजिराचं झाड आहे. आणि त्या झाडाकडून धन्याची अपेक्षा आहे. ते पण योग्य आहे. नथिंग रॉंग विथ दॅट एक्सपेक्टेशन. फळ मिळावं ही धन्याची इच्छा आहे. त्याच्यासाठी ते तिथं लावलेलं आहे. आणि मग धनी काय म्हणत आहे या झाडाबद्दल, मी आज 3 वर्षे या अंजिरावर फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो ओनर आहे, जो धनी आहे, तो फार या मतावर ठाम आहे की मला फळ मिळालं पाहिजे. मी 3 वर्षापासून येतो. हे नुसतं झाड किती सुंदर आहे हे पाहायसाठी येत नाही. ही वॉन्ट्स फ्रूट. मला फळाची अपेक्षा आहे. 3 वर्षापासून मी येत आहे. आणि या ठिकाणी देव ह्या झाडाबद्दल त्याच्या मनामध्ये किती पेशन्स आहे, तो किती थांबून त्या झाडाची वाट पाहत आहे फळ देण्यासाठी, हे दिसून येतं. 3 वर्षापासून मी येतं याच्यावर फळ नाही. सर्व त्याला सुविधा असून, कृपेचे सर्व साधनं त्याला उपलब्ध असताना, सर्व काही त्याच्या बाजूने होकारात्मक रीतीने होत असताना त्याला फळ नाही. म्हणजे त्याला फळ न येण्यासाठी काहीच कारण नाही आहे. परंतु वास्तविक परिस्थिती जी आहे ही फार निराशाजनक आहे, डिसअपॉइंटिंग आहे. फळ नाही आहे. मग त्याने माळ्याला सांगितलं, मला 3 वर्षापासून या ठिकाणी फळ मिळत नाही ह्या झाडावर, त्याला तोडून टाक. या ठिकाणी कशाचा विचार आहे? द थॉट ऑफ जजमेंट. जर फळ नाही तर न्याय निश्चित होणार आहे. ते तोडून टाक. जर फळ नाही तर तोडून टाक. नुसतं सुंदर दिसण्यासाठी, हिरवं दिसण्यासाठी, पानाने भरलेलं दिसण्यासाठी तिथं त्याची लावण झालेली नाही आहे. आणि अशा रीतीने या दाखल्यामधून यहुदी लोकांना फार गंभीर प्रकारचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. येशू त्यांना सांगत आहे, यू आर द मोस्ट प्रिव्हिलेज्ड पीपल. तुम्हाला फार एक विशेष अशा प्रकारचं स्थान देवाच्या योजनेमध्ये आहे. परंतु जर तुम्ही फळ देत नाही तर न्याय अटळ आहे. फार गंभीर इशारा या ठिकाणी दिलेला आहे. मग पहा, जो माळी आहे तो म्हणतो, त्या माळ्याने असं उत्तर दिलं, महाराज यंदाचेही वर्ष ते असू द्या. या ठिकाणी इंटरसेशन आहे. त्या झाडासाठी मध्यस्थी करत आहे माळी. त्याला काही आतापर्यंत कमी पडलेलं आहे म्हणून मी आणखी काहीतरी करतो असातला प्रश्न नाही आहे. परंतु ह्या ठिकाणी एक्स्ट्रा ग्रेस, म्हणजे आणखी कृपा त्याला मिळण्यासाठी तो त्यासाठी त्या झाडासाठी रदबदली करत आहे. यंदाचेही वर्ष त्याला असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. कशासाठी? फळ येण्यासाठी.
आणखी वाढून मोठं होण्यासाठी, आणखी त्याला पाला फुटण्यासाठी नाही. प्रियानो, गॉड वॉन्ट्स फ्रूट. हे फळ कोणतं आहे या ठिकाणी? आलं का लक्षामध्ये? जो पहिला हिस्सा वाचला त्याच्याकडे लक्ष ठेवा. कॉन्टेक्स्ट जो म्हणतो आपण बायबलमध्ये अभ्यास करताना नेहमी लक्षात असलं पाहिजे. कॉन्टेक्स्ट जमेस धरला आपल्याला की त्याचा बोध होतो. ह्या ठिकाणी येशू कशाबद्दल बोलत आहे? त्यांच्याशी पश्चाताप करण्याबद्दल. आणि सांगितलं, त्यांना वॉर्निंग दिली, तुम्ही पश्चाताप नाही केला तुमचा नाश होईल. तो अटळ आहे. आणि हा दाखला देऊन त्याने तेच सत्य त्यांच्या मनावर अधिक प्रभावी रीतीने बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे देव त्यांना हे सांगत आहे, प्रभू हे सांगत आहे ह्या दाखल्याच्या द्वारे की देवाला पश्चातापाच्या फळाची अपेक्षा आहे तुमच्या जीवनामध्ये. यू मस्ट रिपेंट. जर देवाने सिद्ध केलेलं हे तारण, तुमची निवड जर ही तुमच्यासाठी योग्य ठरायची आहे, त्या निवडीनुसार खरोखर तुम्ही देवाचे लोक म्हणून जर तुमची साक्ष या जगामध्ये व्हायचे, यू मस्ट रिपेंट. हे नुसतं असं हिरवं राहून चालणार नाही. यू मस्ट रिपेंट. या ठिकाणी त्या झाडासाठी मध्यस्थी केलेली आहे. आणि मग तो काय म्हणतो, माळी, त्याला फळ आले तर बरे, वेल अँड गुड, नाही तर आपण ते तोडून टाकावे. या ठिकाणी धनी आणि माळी दोघंही सहमत आहेत की जर फळ नाही तर त्याला तोडण्यात यावं. त्याच्याबद्दल दुमत नाही आहे त्या ठिकाणी. माळी हे नाही म्हणत, आता माझं इमॅजिनेशन आहे थोडं, राहू द्या महाराज, हिरवं आहे, चांगलं दिसतंय आपल्या मळ्यामध्ये, दुपारच्या वेळेला मला बसायला सावली आहे तिथं, चांगलं वाटतंय. ते नाही. फळाची अपेक्षा आहे धन्याला पण आणि माळ्याला पण. फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. म्हणजे जजमेंटबद्दल, जर फळ नाही तर त्याचा न्याय झाला पाहिजे, ते तोडून टाकलं पाहिजे, याच्यासाठी दोघंही सहमत आहे. फक्त जो माळी आहे तो ह्या झाडासाठी अधिक वेळ मागत आहे. अधिक त्याच्यासाठी आणखी मी काहीतरी करतो, जे मी एखाद्या वेळेस आतापर्यंत केलं नसेल, कमी केलं हा अर्थ नाही आहे त्या ठिकाणी, परंतु मी अजून श्रम करतो त्याच्यासाठी. प्रियांनो, आपण जे आहोत मंडळीतले आज लोक, हे आपण आज त्या अंजिराच्या झाडासारखे आहोत. द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचं झाड. आपण प्रगटीकरणाच्या पूर्ण प्रकाशामध्ये आता आहोत. क्रूस खांबानंतरच्या काळामध्ये आपण आहोत. पेंटिकॉस्ट नंतर आपण आहोत. कृपेवर कृपा आपल्याला मिळालेली आहे. आणखी नवीन कृपा आता नाही आहे. आणि असं असताना आपल्यामध्ये जर फळ नाही तर आपण आपला न्याय स्वतःच केलेला आहे. प्रियानो, जर देवाने त्यांची गय केली नाही तर तो आपली पण करणार नाही. हा फार गंभीर विचार आहे. पश्चातापाबद्दल आपण कालपासून बोलत आहोत. मग आज आपल्याला एखाद्या वेळेस वाटेल की बा पश्चाताप महत्त्वाचा आहे, तो केला पाहिजे, सार्वकालिक दंडापासून वाचण्यासाठी मी तो केला पाहिजे. हे जर आपल्याला आता समजत आहे तर या पुढच्या भागामध्ये, थोडक्या भागामध्ये पश्चाताप कसा केला पाहिजे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पश्चातापाच्या काही पायऱ्या आहेत. पश्चाताप कसा घडून येतो व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा असला पाहिजे, याच्यासाठी पुष्कळ बायबलमध्ये, नवीन करारामध्ये उदाहरणं आहेत. उधळ्या पुत्राचं उदाहरण आहे दाखल्यामधून. पश्चाताप जर कोणाला करायचं माहीत नाही तर त्याने तो दाखला वाचावा आणि उधळ्या पुत्राने जे केलं ते करायचं. फार सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ते आहे. जक्कयाने पश्चाताप केला. जेव्हा प्रभू त्याच्या घरी आला तेव्हा पश्चातापाचं फळ तुम्हाला तिथं त्याने दाखवलेलं दिसून येतं. ही रिपेंटेड. आणि मग येशूने सांगितलं की आज या घराला
तारण प्राप्त झालेलं आहे. जे दोघं जण मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते, एक परुषी आणि एक जकातदार, त्याचं उदाहरण आहे. त्याने कसा पश्चाताप केला, हे देवा मज पाप्यावर दया कर. पश्चातापाची जी शॉर्टेस्ट डेफिनेशन आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे देवा मज पाप्यावर तू दया कर. त्याने तो पापी आहे हे कबूल केलं आणि देवाच्या दयेची याचना केली. जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत ती दयेची याचना कोणी करू शकणार नाही. म्हणून त्याच्यासाठी ह्या ज्या पायऱ्या आहेत की नाही, ह्या आपल्याला हा जो बायबलचा तारणाचा सिद्धांत आहे, सत्य आहे, ते आपल्याला समजण्यासाठी मदत करेल. तर याकडं आपण थोडं लक्ष देऊया की बा पश्चाताप मी करायचा कसा. आज सर्व जगामध्ये सर्वत्र पश्चातापाचा उल्लेख एखाद्या वेळेस करतो, तो फार कमी होत आहे दिवसेंदिवस. परंतु तो कसा करायचा हे तर त्याच्याही पेक्षा कमी आहे. आपण सर्व दूर देशामध्ये त्या उधाळ्या पुत्राप्रमाणे बहकून गेलेलो आहोत, आपण पापी असल्या कारणाने. आणि जे आम्ही पाळक आणि सेवक लोक आहोत, उपदेशक लोक आहोत, प्रामुख्याने आमची ही जबाबदारी आहे की मंडळीला वापस कसं यायचं तो रस्ता दाखवायचा. आम्ही एक प्रकारे त्यांचं GPS आहोत. देवाच्या वचनाच्या आधारावर हा परतीचा प्रवास कसा करायचा हे फक्त त्यांनाच समजतं, पाळक लोकांना, आम्हाला असं नाही म्हणत नाही. जे शास्त्राचं वाचन करणारे आहेत, मनन करणारे आहेत, त्याच्याकडं बारकाईने लक्ष देतात, त्यांना ते सत्य उघड आहे, कोणापासून गुपित ठेवलेलं नाही आहे, सिक्रेट. पण विशेष रीतीने जे वचनाच्या सेवेसाठी ज्यांना पाचारण आहे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. प्रियांनो, पश्चातापाबद्दल जितकं तुम्ही बोलले तितकं कमी आहे. तरी आज आपण पश्चातापाबद्दल ज्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करू. पहिली पायरी पापाची टोचणे. सिंपल आहे, लॉजिकल आहे. पापाची टोचणे, कन्व्हिक्शन ऑफ सिन. पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. पश्चाताप आपण केला पाहिजे ही देवाची आज्ञा आहे. इट इज अ कमँड. काहींनी करायचं आणि काहींनी नाही केला तरी धकून जाईल, अर्धवट केला तर धकून जाईल, वर केला तर धकून जाईल, असं नाही. देव इथं पाहतो पारदायामध्ये. आणि जेव्हा देव आपल्याला एखादी आज्ञा देतो की असं तू कर, प्रियांनो, देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो, त्या आज्ञेबरोबर त्याची कृपा पण येते ते करण्यासाठी. जर ती आली नाही तर कोणी पश्चाताप नाही करू शकत. रिपेंटन्स इज प्रोड्यूस्ड बाय द होली स्पिरिट. पवित्र आत्मा जो आहे तो पश्चाताप करण्यासाठी सहाय्य करतो. पश्चाताप मी काल सांगितलं बोलताना की हा मनुष्याचा भाग आहे, त्याने करायचा त्याच्या स्वतःच्या उद्धारासाठी, दुसऱ्याच्या नाही. मी माझ्या भावाच्या, बहिणीच्या, आईच्या, बापाच्यासाठी पश्चाताप नाही करू शकत. रिपेंटन्स इज ऑलवेज पर्सनल. आणि जर मी तो पश्चाताप करण्यासाठी मनोमन माझी तयारी आहे तर पवित्र आत्मा येतो आणि तो माझं सहाय्य करतो. तो जर नाही त्यांनी सहाय्य केलं या वचनाच्या आधारावर तो कोणी पश्चाताप करू शकत नाही. म्हणून काही लोक असं पश्चातापावर आक्षेप घेतात की बा मग ते कर्माने मी उद्धार पावलो असं अर्थ होते त्याचा. नाही, तसा अर्थ नाही होत त्याचा. रिपेंटन्स इज अ कमँड फ्रॉम गॉड. आपल्या उद्धारासाठी जे सर्व करायचं होतं ते देवाने केलेलं आहे त्या कॅल्वरीवर, त्याच्यावर आपण मनन केलं. आता पश्चाताप करण्यासाठी तो आपल्याला बोलावत आहे. वी आर आस्क्ड टू रिपेंट. आणि तो पश्चाताप करण्यासाठी पवित्र आत्मा आपलं सहाय्य करतो. पापाची टोचणी, ही
टोचणी कशी होते? पवित्र आत्म्यामुळं ते होते. टोचणी म्हणजे काय? पवित्र आत्मा सांगतो यू आर अ सिनर, तू पापी आहेस, तू याच मार्गाने जात राहिला तो तुझा सार्वकालिक नाश आहे. एकदा पाळक साहेब चालले होते, काही मुलं तिथं बसलेले होते, टवाळ मुलं. त्याच्यातल्या एकाने विचारलं का हो पाळक साहेब म्हणे स्वर्ग कुठं आहे? त्यांची गंमत टिंगल करण्यासाठी ते पाळक साहेब पण अलर्ट होते. ते म्हणे तरुणा काय फिकर करू नको, ज्या रस्त्याने तू जात आहे तू जात राह, म्हणजे तिथं बरोबर पोहोचशील म्हणे. पापाची टोचणी. योहान 16:8 पवित्र आत्मा त्याच्यासाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. मी वचन वाचतो पा, काही वचनं आपण वाचूया आज सायंकाळी. योहान याचा 16वा अध्याय 8वं वचन आपल्या परिचयाचं आहे. तो म्हणजे पवित्र आत्मा येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. पापाबद्दलची टोचणी पवित्र आत्मा देईल. तो पश्चाताप नाही केला, ते पाप तसंच राहिलं तर त्याचे परिणाम किती भयंकर आहे याच्याबद्दल तो टोचणी देईल. न्यायनिवाडा, जजमेंट, ह्या ज्या गोष्टी आहेत समोर आपल्या येणार आहेत त्याच्याबद्दल तो टोचणी देईल. त्याच्याबद्दल त्या व्यक्तीला गंभीर तो करेल, अस्वस्थ तो करेल. माझे वडील रेव्हरंड TST गायकवाड हे पण पाळक होते. नॅझरीन मिशनमध्ये पूर्ण आयुष्यभर त्यांनी सेवा केली. 16मध्ये ते प्रभूकडे गेले. त्यांचा तारणाचा अनुभव ते सांगत होते, सांगायचे. माझं ते नेहमी लक्षात राहिलं. त्यांनी काय सांगितलं की जेव्हा पवित्र आत्म्याने त्यांना टोचणी द्यायला सुरुवात केली, यवतमाळला होते, ते बॅचलरच होते, लग्न झालेलं नव्हतं. तर मग तिथं एक रेव्हरंड सत्राळकर म्हणून एक फार प्रभावी देवाचे सेवक होते. फार डिसिप्लिन असायचे, स्ट्रिक्ट, सारे घाबरायचे त्यांना, परंतु मनुष्य आत्म्यानं भरलेला आणि अतिशय धार्मिक. तर त्यांच्या प्रिचिंगमुळं तिथं रिवायवलच्या मीटिंग्स होत्या. एक वेळ हे जे यवतमाळ आहे की नाही, युनियन बिब्लिकल सेमिनरी होते, ते महाराष्ट्राचं रिवायवल सेंटर होतं. लोक तिथं येत होते आणि प्रभावित होऊन, संजीवित होऊन आपापल्या ठिकाणी जात होते. दुर्दैवाने आता तसं राहिलेलं नाही. परंतु माझे वडील सांगायचे की पवित्र आत्म्याने त्यांना इतकं आश्वस्त केलं, इतकी टोचणी गेली की 3 दिवस ते जाऊन शेतामध्ये काही खाता न पिता प्रार्थना करत होते. आज तशा प्रकारच्या उदाहरणं किंवा किस्से आपल्याला ऐकायला मिळत नाही. दॅट इज द रिअल होली स्पिरिट्स कन्व्हिक्शन. ते जेव्हा टोचणी आपल्याला होते की नाही, त्याच्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे. जर ते नाही दिलं लक्ष ना, तर शास्त्रातच लिहिलेलं आहे की होली स्पिरिट विल नॉट स्ट्राईव्ह विथ युअर स्पिरिट ऑलवेज. आपल्याशी नेहमी तो बोलत राहणार नाही आहे. जर ऐकायचंच नाही तर काही वेळाने ही विल स्टॉप टॉकिंग, आणि मग सुरू झालेलं काम अर्धवट राहील. आणि मग आपण असं धरून चालतो की मी केला पश्चाताप. फसवणूक होते त्या ठिकाणी. तर कन्व्हिक्शन ऑफ सिन, पापाची टोचणी होणं, ही पहिली पायरी प्रियानो. त्याच्यासमोर आपण पुढचं पाऊल टाकू शकत नाही. यू कॅनॉट. सर जेम्स सिम्पसन नावाचे एक मेडिकल डॉक्टर आणि शास्त्रज्ञ होऊन गेले पा. त्यांची तारीख 1811 ते 1870, 58 वर्षाचे असतानाच ते मरण पावले. पण खूप त्यांना प्रसिद्धी मिळाली. मेडिकल फील्डमध्ये त्यांनी अनेक शोध लावले आणि त्यामध्येच त्याच्यातला सर्वात मोठा शोध जो होता, जग समजतं आज, तो कोणता, की सर्जरीमध्ये पेशंटला क्लोरोफॉर्म द्यायचा, त्याला गुंगी द्यायची. हे त्यांनी प्रयोग करून, त्याचा उपयोग करून जगासमोर ते आणलं. त्याच्या आधी सर्जरीज होत होत्या, परंतु 10 माणसं त्याला टेबलावर दाबून धरत होते आणि मग काही अॅनेस्थेशिया नसताना, क्लोरोफॉर्म नसताना त्याची चिरफाड होत होती. देवाला धन्यवाद असो की आज तसं नाही आहे, नाही तो कोणी सर्जरीकडे गेलं नसतं. बट दॅट वॉज द टाईम, दॅट टाईम.
टेबलावर अक्षरशः दाबून धरत होते. पेशंट किंचाळत होता, ओरडत होता, कोणी लक्ष देत नव्हतं, कारण त्याची सर्जरी करायची होती. तर डॉक्टर हे सर जेम्स सिम्पसन जे होते की नाही, यांनी क्लोरोफॉर्मचा सर्जरीसाठी उपयोग करायचा शोध लावला. त्याच्याशिवाय आणखी बरेच त्यांनी शोध लावले. मग एक दिवस एक पत्रकार त्यांच्याकडं आला आणि त्यांनी विचारलं, साहेब तुम्हाला खूप सक्सेस मिळालेली, तुमचं सर्वकडं नाव गेलेलं आहे, पुष्कळ शोध तुम्ही लावलेले आहेत, तर या सर्वामध्ये सर्वात मोठा शोध कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही लावलेल्या सर्व शोधामध्ये सर्वात मोठा कोणता शोध आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी प्रश्न विचारला वार्ताहराने. ते एक क्षण शांत राहिले आणि त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी सांगितलं की तो दिवस ज्या दिवशी मला समजलं की मी पापी आहे आणि येशू ख्रिस्त हा एकटाच तारणारा आहे. हालेलुया. त्या माणसाला समजलं. प्रियानो, जगामध्ये किती दुसरं काही असलं केलं, परंतु हे जर आपल्या जीवनात झालं नाही तर सारं व्यर्थ आहे. तो दिवस ज्या दिवशी मला याची जाणीव झाली की मी पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एकटाच तारणारा आहे, तो माझा सर्वात मोठा शोध. त्यांनी सांगितलं पापाची टोचणे. नंतर दुसरी पायरी पापाबद्दल दुःख, सॉरो फॉर सिन. सॉरी, मी तिसऱ्या ह्याच्यावर गेलो. पापाची टोचणी झाल्यानंतर दुसरा मुद्दा आहे पापाची कबुली, कन्फेशन ऑफ सिन. सॉरी, तुम्हाला जर खोडावं लागलं तुमच्या वहीमध्ये याच्या चुकीमुळं, सॉरी. तर दुसरी पायरी कोणती? कन्फेशन ऑफ सिन, पापाची कबुली देणं. पापाची कबुली देणं म्हणजे काय? एकदा पवित्र आत्म्याने मला दाखवलेलं आहे की मी पापी आहे, तर मग मी ते देवासमोर कबूल करायचं. आपण कबुली कोणाच्या कानामध्ये जाऊन करत नाही, व्यक्तीच्या. जशा रीतीने दुसऱ्या काही मंडळांची सवय आहे. सिन मस्ट बी कन्फेस टू गॉड ऑलवेज. आपलं पाप जे आहे हे देवाजवळ कबूल करणं आवश्यक आहे. आणखी दुसरी पापाची कबुली आहे, ज्या व्यक्तीविरुद्ध आपण पाप केलेलं आहे त्या व्यक्तीला कबूल करायचं ते पाप. उधळ्या पुत्राने काय सांगितलं? मी जाऊन माझ्या बापाला काय म्हणेन? मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. जितकी पापाची मर्यादा आहे, क्षेत्र आहे तुमच्या एखाद्या विशिष्ट पापाबद्दल, तितकीच कबुली असली पाहिजे. काही लोकांना सवय आहे काही सर्कल्समध्ये की एखादं पाप जे आहे त्यांचं ते सर्वांच्या जाऊन समोर उघड करतात. दॅट इज रॉंग. आपण कोणते पाप, काही पाप अशा रीतीचे असतात, लैंगिक पाप विशेष रीतीने ते उंगळ असतात. अशा रीतीने जाऊन पब्लिकमध्ये ज्यांना माहीत नाही त्यांना सांगणं हे योग्य नाही आहे. ज्याच्या विरुद्ध ते झालं असेल जाऊन त्याला सांगा. आणि मंडळीला एवढंच सांगा की मी माझ्या सर्व पापांचा पश्चाताप केलेला आहे, मी कबूल केलेला आहे. आलं का लक्षात हा मुद्दा? जितका पापाचा प्रभाव तितक्या प्रमाणात तुमचं कन्फेशन किंवा कबुली असली पाहिजे. हे प्रिन्सिपल, हे तत्व लक्षामध्ये ठेवा प्रियांनो. काही दिवसापूर्वी पुण्याकडे घडलेली गोष्ट आहे. काही ग्रुपचे लोक एका बहिणीबरोबर, ती बहीण त्यांच्या फेलोशिपला येऊ लागली. मग येत असताना बराच त्यांची घसवट वाढली, येणं जाणं वाढलं. मग त्यांचे एल्डर आले घरी आणि मग त्या बाईला, त्या बहिणीला खोदू तिच्या जीवनातल्या पूर्वीच्या गोष्टीबद्दल ते विचारू लागले. हे जे पाप आहेत, लैंगिक पाप आहेत, त्याला सेक्शुअल सिन्स आपण म्हणतो, त्याच्याबद्दल तिला विचारू लागले. त्या बाईला ती तेव्हाच अलर्ट झाली की हे काहीतरी वेगळेच लोक आहेत म्हणून. तिने त्यांना उठवून दिलं, घालवून दिलं. आपले जे गुप्त ओंगड पाप आहेत ते मनुष्याला कबूल करण्याची काही गरज नाही.
परंतु काही लोक त्याचा गैरफायदा घेऊन मग ते काय करतात, तुम्ही त्यांच्याजवळ कबुली केल्यानंतर दे स्टार्ट ब्लॅकमेलिंग यू. ते तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात, कारण आता तुमचं गुपित त्यांना माहीत झालेलं आहे. त्यांचा ग्रुप तुम्ही सोडू शकत नाही, अशा प्रकारचा दबाव आणतात. तर पापाची कबुली, देवाला कबूल करायचं, काय लपवायचं नाही. आणि ज्या व्यक्तीविरुद्ध, ज्या व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, जर मंडळीच्या विरुद्ध, शिस्तीच्या विरुद्ध काही पाप केलेलं आहे, सर्व मंडळीला माहिती आहे, कन्फेस दॅट बिफोर हिम. पण विशेष रीतीने जे लैंगिक पाप असतात ते सर्वांसमोर कबूल करू नये, कारण त्याचा विपरीत परिणाम होण्याचा संभावना असते. जे ऐकणारे आहेत त्यांच्यामध्ये अशा रीतीने कबुली करण्याचा आत्मा येण्याच्या ऐवजी त्या कन्फेशनमुळं त्यांच्या मनामध्ये जे गुप्त घाणेरडे विचार असतात त्यांना चालना मिळण्याची शक्यता असते. म्हणून कबुली देताना, पापाची कबुली देताना आपण जागृत असलं पाहिजे. स्तोत्रसंहिता याचा स्तोत्रसंहिता 51 आणि 4 हे वचन आपण वाचू. स्तोत्रसंहिता 51, 4. आपल्याला माहीत आहे या ठिकाणी दावीद त्याच्या पापाचा पश्चाताप करत आहे, कबुली देत आहे. तो काय म्हणतो या ठिकाणी आपण पाहूया. स्तोत्रसंहिता 51 आणि 4 वचन. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. कन्फेस युअर सिन टू गॉड. लक्षामध्ये असू द्या पापाची कबुली. त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे पापाबद्दल दुःख. गॉडली सारो फॉर सिन. पापाबद्दलचं दुःख, सारो फॉर सिन. 51 स्तोत्र आणि 17 वचन. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. भग्न अनुतप्त हृदय. स्तोत्रकर्ता काय करत आहे? ही इज फिलिंग सारो फॉर हिज सिनफुलनेस. त्याच्या पापाबद्दल त्याला दुःख होत आहे. प्रियांनो, या मुद्द्यावर कितीही जास्त जोर दिला तरी जास्त दिला असं म्हणता येणार नाही. पश्चातापामध्ये हे जर पापाबद्दलचं दुःख नाही आहे तर तो पश्चाताप खरा नाही. दुःख नाही म्हणजे काय, किंवा दुःख म्हणजे काय? की इतकं वाईट वाटणं की देवा मी पुन्हा त्या ओकारीकडं पुन्हा वापस जाणार नाही. मी पश्चाताप का करत आहे? कारण मला याच्यापासून शुद्धता पाहिजे, क्षमा पाहिजे. जर ते पाप सोडण्याची इच्छा नाही, तो जुना कर्म सोडण्याची इच्छा नाही, तर पापांची क्षमा कधीच मिळणार नाही. प्रियांनो, तुम्ही कितीही त्याचा बोलबाला करत बसले देवासमोर तरी काही उपयोग नाही. पापाबद्दल दुःख आणि त्याला लागूनच मग 4थी पायरी ही आहे पापाचा त्याग करणे. गिव्हिंग अप ऑफ सिन. यशाया 55:7. हे पाप जे मी कबूल करत आहे, हे देवा मी ते सोडून देतो. मनापासून तशी धारणा असली पाहिजे की हे देवा ते पाप मी सोडून देतो. यशाया याचा 57वा अध्याय. फार सुंदर वचन आहे. हे तुम्ही शास्त्रामध्ये तुमच्या अंडरलाईन करून ठेवा. यशाया 55 आणि 7. हे पहा मी वाचतो, लक्ष द्या. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. टर्निंग अवे फ्रॉम सिन. जोपर्यंत पापाकडं पाठ फिरवत नाही तोपर्यंत देवाकडं तोंड होऊ शकणार नाही. आलं का लक्षामध्ये? अनलेस you turn your back on sin, you cannot face God. पापाचा मार्ग हा आहे. मी पूर्वी तिकडं जात होतो, परंतु आता मी माझी पाठ पापाकडं करून आता मी माझं लक्ष प्रभूकडं, क्रूस खांबाकडं लावलेलं आहे. नाहीतर इकडंच तोंड ठेवून क्रूस खांबाकडं कितीही वळण्याचा प्रयत्न केला ते असाध्य कोटीतली गोष्ट आहे.
कॅनॉट हॅपन. म्हणून पश्चातापामध्ये ही पायरी फार महत्त्वाची आहे. सर्वच पायऱ्या महत्त्वाच्या आहे. पापाचा त्याग करणे. आता 1-2 गोष्टी फार लवकर सांगतो मी. भरपाई किंवा परतफेड करणे. पूर्वीच्या जीवनक्रमामध्ये आपण पुष्कळांना इजा केलेली आहे. पुष्कळांजवळून एखाद्या वेळेस काही घेतलं असेल उधार, ते वापस केलं नाही. त्याला रेस्टिट्यूशन म्हणतात थिओलॉजीमध्ये. म्हणजे आपण जे घेतलेलं आहे त्याची परतफेड करणं. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्गम याचा 22वा अध्याय तुम्ही पहा. जुन्या करारात देखील ते शिक्षण होतं. निर्गम याचा 22वा अध्याय. मुद्दाहून मी वेळ घेत आहे हे वाचण्यासाठी प्रियानो. हे फार महत्त्वाचं आहे. हे आपल्या आताच लक्षामध्ये आलं पाहिजे. निर्गम याचा 22वा अध्याय 1 ते 6 ही वचनं पहा तुम्ही. एखाद्या मनुष्याने बैल अथवा मेंढरू चोरून ते कापिले किंवा विकून टाकले तर त्या बैलाबद्दल 5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढरे द्यावे. परतफेड करायची आहे. चोर घर फोडीत असता सापडला तर तो ठार मरेल असा मार बसला तर त्याच्या खुनाचा गुन्हा कोणास लावायचा नाही. परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मारणाऱ्याला खुनाचा दोष लागेल. चोराचे नुकसान भरून द्यावे. तो कंगाल असल्यास चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी. चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोरांच्या हाती जीवन सापडले तर त्याने एकेकाबद्दल 2-2 द्यावे. कोणी दुसऱ्याचे शेत अथवा द्राक्षमळा खालविला म्हणजे आपले जनावर मोकळे सोडले आणि ते दुसऱ्याचे शेत खाल्ले तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान भरून द्यावे. रेस्टिट्यूशन, परतफेड केली पाहिजे. आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या, उभे पीक अथवा शेत जळून गेले तर ज्याने आग पेटविले त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे. तुम्ही वाचून पाहते नंतर गरीब मनन करा. जोपर्यंत आपल्या शक्तीमध्ये ते आहे, जोपर्यंत आपली कुवत आहे, तोपर्यंत आपण परतफेड करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. जाऊ द्या बा, त्याला आता 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, मी विसरलो, तेही विसरले असतील, असं धरून चालणार नाही. देव विसरत नाही प्रियानो. म्हणजे पश्चातापामध्ये आपले जे पूर्वीचे पातकं आहेत, मग ते तुम्ही किती जुने मागं असले घडलेले तुम्हाला जाणीव होत आहे, पवित्र आत्मा ते दाखवत आहे, तर त्याच्याबद्दल भरपाई किंवा परतफेड करणं आवश्यक आहे. मी अनेक वर्षापूर्वी काही तरुणांशी बोलत असताना त्यांना हे शिक्षण दिलं आणि देवाने एका तरुणाच्या मनामध्ये ते कार्य केलं आणि त्याला समजलं की तो त्याच्या लहान गावामध्ये त्यावेळेला असताना त्याने एका सायकलच्या दुकानातून काहीतरी चोरलं होतं. त्याची आठवण झाली त्याला. पवित्र आत्म्याने ते दाखवून दिलं. सायकलला ज्या रंगीत प्लास्टिकच्या मूठ येते की नाही, त्या तो होता तिथं उभा राहिला आणि त्या दुकानदार बोलत असताना त्याने गपचूप त्या घातल्या खिशातून पळून गेला. लहान मुलगा होता त्यावेळेला तो. पण देवाने, पवित्र आत्म्याने त्याला ते दाखवलं की हे तू केलेलं आहे. तेव्हा तो पुन्हा गेला त्या गावखेड्यामध्ये, त्या माणसाला शोधून काढलं आणि त्याच्या हातामध्ये 300 रुपये दिले. मग म्हणे हे असं मी त्यावेळेला केलं होतं बा, म्हणे बंधू माझी क्षमा करा म्हणे. त्या माणसाने सांगितलं दुकानदार, अरे म्हणे जाऊ दे म्हणे, काय तेवढं त्याचं आता इतके वर्ष होऊन गेले. नाही म्हणे ते जमत नाही म्हणे, आमच्या देवाला ते चालत नाही. त्यावेळेला ते आठाण्याच्या 2 मुठा असतील, पण त्यांनी ते 300 रुपये भरपाई करून दिली त्याच्यासाठी. आणि त्याच्या शब्दामध्ये सांगितलं, त्याने जेव्हा ते आज्ञापालन केलं, देअर वॉज ए स्वीट पीस इन हिज हार्ट. देवाची शांती. काय अशा काही गोष्टी आहेत का पूर्वीच्या ज्या तशाच पडून आहेत? तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करता. देव नाही विसरत. त्याचा पश्चाताप होणं आवश्यक आहे. अर्थात एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती ती जगातून गेलेली असेल तर गोष्ट वेगळी होती. गॉड अंडरस्टँड्स. पण तुमची ती धारणा असली पाहिजे. मी एका ठिकाणी
हे सांगितलं ह्या भरपाईबद्दल, तर नंतर मला एका त्या भावाने सांगितलं, चांगला मध्यमवर्गीय मध्यम वयाचा होता तो, त्याने सांगितलं म्हणे पाळसाहेब सर्व पटलं बा म्हणे, पण हे नाही पटलं म्हणे मला. अरे बा म्हटलं याच्यात काय चूक आहे, शास्त्राचं शिक्षण आहे ना. जकायाने परतफेड केली. मी कुभांडाने काय घेतला असेल तर तो म्हणाला मी चौपट वापस करून टाकतो. भरपाई, रेस्टिट्यूशन, परतफेड करणे. लूक 19:8 आपल्याला जकायाचं उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर ही 6वी पायरी आहे, पण ही फार महत्त्वाची आहे. इतरांची क्षमा करणे, ज्याच्याबद्दल काल आपण पुष्कळ वेळ बोललो. फॉरगिव्हिंग अदर्स. मत्तयाचा 18व्या अध्यायामध्ये याच्याबद्दल फार सुंदर शिक्षण आहे प्रियानो, त्याच्याकडं आपण लक्ष देणं आवश्यक आहे. मत्तय कृष्णवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 35वं वचन, त्या ठिकाणी तसं पाहिलं ते 21व्या वचनापासूनच शिक्षण देत आहे. जेव्हा पेत्र प्रभूकडे येऊन म्हणाला, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू. येशूने त्याला सांगितलं, पेत्राने विचारलं 7 वेळा काय? येशूने त्याला म्हटले 7 वेळा असं मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणजे येशू त्याला काय म्हणत आहे, जेव्हा क्षमा करण्याची बाब येते तेव्हा तू मोजू नको, क्षमा करत राहा. खरोखर प्रभूने आपल्यावर तशा प्रकारची दयाकृपा केलेली आहे की नाही प्रियांनो? नाहीतर आपल्यापैकी कोण त्याच्यासमोर उभा राहू शकला असता? तो जर दयावान आणि क्षमाशील नसता तर, सहनशील नसता तर. आणि संत पौल तेच म्हणत आहे त्याच्या पत्रामध्ये, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. आपण जे विश्वासणारे आहोत, ह्या आपल्या वागण्यामधून, जीवनामधून देवाचं जे मॉरल कॅरेक्टर आहे, देवाचं जे चारित्र्य आहे ते जगासमोर यावं, ही त्याची योजना आहे. देव आहे, त्याची बरोबरी आपण करू शकत नाही. ज्या नॅचरल ॲट्रिब्यूट्स म्हणतो आपण, त्याचे गुणधर्म, तो सेल्फ एक्झिस्टंट आहे, तो स्वतःहून स्वतः अस्तित्वात आहे, त्याला कोणाची गरज नाही. ही इज इटर्नल, ही इज अनचेंजिंग, तो कधीही न बदलणारा आहे. ही इज ऑमनिशियंट, म्हणजे तो सर्व जाणणारा आहे, सर्व ज्ञाता तो आहे. ऑमनिपोटंट, म्हणजे तो सर्व सामर्थ्यवान आहे. कोणचं राहिलं एक आणखी? ऑमनिशियंट, ऑमनिपोटंट, ऑमनिप्रेझेंट आहे की नाही? ऑमनिप्रेझेंट, तो सर्व ठिकाणी आहे. हे जे त्याचे 6 गुणधर्म आहे, याचं तुम्ही तुमच्या जीवनातून दिसले पाहिजे, हे देव कधीच बोलला नाही. ते आपण करू शकत नाही. त्याच्या ह्या 6 गुणधर्मामुळं देव आहे. वी आर मॅन. आपण देव कधीच होऊ शकणार नाही. काही लोक तसे चुकीचे शिक्षण देत आहेत आज, बेनी हिनसारखे. यू आर अ मिनी गॉड, तुम्ही लहान देव आहात. यू कॅन क्रिएट युअर ओन रियालिटी. तुमच्या बोलण्याने तुम्ही तुमचं जग निर्माण करू शकता. जी शक्ती देवामध्ये होती ती तुमच्यामध्ये पण आहे. कारण काय? देव म्हणाला आपण आपल्या प्रतिमेचा मनुष्य निर्माण करू. म्हणजे देवाचे जे सर्व गुणधर्म आहेत ते तुमच्यामध्ये पण आहेत. अतिशय सैतानी सिद्धांत आहे. देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेचं उत्पन्न केलं, याचा अर्थ काय आहे समजून घेणं पाहिजे. त्याने आपल्याला देव म्हणून निर्माण केलं नाही, आपल्याला मानव म्हणून निर्माण केलेलं आहे. आणि आपण मानव म्हणूनच राहणार आणि मरणार. आज लोक काय शिक्षण घेऊन येतील, शास्त्र हातात घेऊन आता सुमार राहिलेला नाही प्रियांनो. परंतु देवाचे जे दुसरे गुणधर्म आहेत, त्याला मॉरल ॲट्रिब्यूट्स आपण म्हणतो, त्याच्या चारित्र्याचे गुण. ही इज होली, ही इज लव्हिंग, ही इज काइंड, ही इज जनरस. तो सहनशील आहे, तो मर्सीफुल आहे. हे जे गुणधर्म आहेत देवाचे, ते आपल्या जीवनातून दिसावेत, ही देवाची इच्छा आहे. आणि पवित्र आत्म्याद्वारे इट इज पॉसिबल. पवित्र आत्मा आपल्यामध्ये असल्या कारणाने, तो आपलं सहाय्य करीत असल्या कारणाने आपण ते जगापुढं आणू शकतो. मी तुम्हाला ते काल उदाहरण दिलं की नाही, समुद्राच्या पानाचं, अरबी समुद्राचं. गॉड इज ॲब्सोल्यूट इन ऑल हिज परफेक्शन.
देव जो आहे हा त्याच्या गुणधर्मामध्ये, त्याच्या ॲट्रिब्यूट्समध्ये तो परिपूर्ण आहे. ते आपण कधीच होणार नाही. परंतु जेव्हा देव असं म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा, जसा देव दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा, याचा अर्थ असा आहे की त्याचं चारित्र्य तुमच्या माझ्या जीवनातून रिफ्लेक्ट होऊ शकतं इन अ रिलेटिव्ह मॅनर, ॲब्सोल्यूट मॅनरने. परिपूर्ण रीतीने जसा देव आहे तशा रीतीने नाही, परंतु मी देवाचं लेकरू असल्या कारणाने, त्याच्या येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध केलेले असल्या कारणाने आणि पवित्र आत्मा माझ्यामध्ये असल्या कारणाने आणि वचनाच्या प्रकाशात मी चाललेला असल्या कारणाने हे होईल. त्याची शुद्धता, त्याची धार्मिकता, त्याची सहनशीलता, त्याची प्रीती, त्याची दया माझ्या जीवनामधून व्यक्त होऊ शकते. ही देवाच्या कृपेची करणी आहे प्रियांनो. म्हणून इतरांची क्षमा करणे. येशूने ह्या 18व्या अध्यायामध्ये पुष्कळ शिक्षण दिलं. मी आता या ठिकाणी बंद करतो. येशूने त्या ठिकाणी दाखला दिलेला आहे कर्जदारांचा, आणि ज्याला माफ केलं होतं, ज्याचं अगदी थोडं देणं होतं, तो बाहेर जाऊन दुसऱ्याचा गळा धरून म्हणतो की त्याचं जे देणं त्याच्याकडं होतं ते तू आत्ताच दे, आणि नाहीतर मी तुला कोठडीत टाकतो. आणि मग ह्या धन्याच्या काही चाकरांनी ते पाहिलं आणि धन्याला जाऊन सांगितलं. त्याने काय केलं, त्या धन्याने त्याला पुन्हा बोलवलं आणि त्याला सांगितलं. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास फार दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व वर्तमान आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडले. जशी दया मी तुझवर केली तशी दया तूही आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याचवर रुष्ट होऊन तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला यातना करणाऱ्यांच्या हाती दिले. जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, हे माझे शब्द नाहीत, येशूचे आहेत, तर माझ्या स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुम्हाविषयी करेल. याचा अर्थ असा आहे की माझी जी क्षमा आहे ही कंडिशनल आहे. कंडिशनल म्हणजे काय, त्याला अट आहे. जर मी माझ्या बंधू भगिनींची क्षमा करतो तर देव माझी क्षमा करेल. इट इज दॅट सिरियस. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये देखील आपण तेच म्हणतो. प्रियानो, टेक इट सिरियसली, देवाचं वचन, आणि प्रार्थनापूर्वक म्हणा की हे देवा, अशा प्रकारच्या क्षमेचा आत्मा तू माझ्यामध्ये का. आज मंडळात जर्जर झालेले आहेत, पण जिकडं तिकडं आपसात भांडणं आहेत, कलह आहेत, कोर्ट केसेस चालू आहेत. काही काही वर्षानुवर्ष ते वैर धरून चालतात. एक इकडं बसला तो बंधू तिकडं जाऊन बसतो, हा इकडं बसला तो तिकडं जाऊन बसतो, एकमेकाचं तोंड पाहत नाही. म्हणून आज मी हा प्रश्न नाही विचारत की हा क्षमेच्या आत्म्याची आपल्याला गरज आहे काय. आय नो वी नीड दिस. याची गरज आपल्याला आहे प्रिय बंधू भगिनींनो. वी आर द बॉडी ऑफ ख्राइस्ट. वी आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ख्राइस्ट. येशूला आता कोणी कधी पाहणार नाही. येशूबद्दल जे काही त्यांना समजेल की नाही ते तुमच्याकडं पाहून आणि माझ्याकडं पाहून त्यांना समजणार आहे. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं की जो खरा विश्वासणारा आहे की नाही तो 5वं शुभवर्तमान आहे. याच्यातले 4 शुभवर्तमान एखाद्या वर्षी जगातले लोक आपल्या अवतीभोवतीचे पाहणार नाहीत, वाचणार नाहीत. परंतु जे 5वं शुभवर्तमान मी आहे ते मला ते पाहतील. माझे विचार, माझे व्यवहार, माझं बोलणं, माझं चालणं ते पाहतील आणि त्यांना समजेल की हा जो आहे हा येशूची भक्ती करणारा आहे, येशूचा अनुयायी आहे, शिष्य आहे. We are to reflect His character through me. जे त्याचं चारित्र्य आहे ते माझ्या जीवनातून क्षमा होतं आहे की नाही. मग किती मी 6 मुद्दे सांगितले. पापाची टोचणी, पश्चातापाची पायरी, पापाची टोचणी, पापाची कबुली, पापाबद्दल दुःख, पापाचा त्याग करणे, नुकसान भरपाई करणे, रेस्टिट्यूशन, आणि इतरांची क्षमा मागणे. ह्या पश्चातापाच्या पायऱ्या आहेत. ह्या जर सर्व उपस्थित आहे. आता ह्या ओव्हरलॅपिंग असू शकतात जेव्हा आत्म्याचं कार्य त्या व्यक्तीच्या जीवनात
होतो तेव्हा मी तुम्हाला 1, 2, 3, 4 या क्रमाने दिलेले आहेत त्या ह्या पश्चातापाच्या पायऱ्या आहेत. निदान आज इथं बसलेले जे आपण आहोत आपण कधी पुन्हा म्हणू शकत नाही की बा पश्चाताप करायचा हे तर माहीत होतं, परंतु कसा करायचा मला कोणी सांगितलं नाही. मी एकल्या देवाचा लहान दास आहे, तुम्हाला ते सांगितलेलं आहे वचनामधून, आणि माझी खात्री आहे की पवित्र आत्म्याने नेऊन तो तुमच्या हृदयापर्यंत नेला असेल. मला वाटतं नारायण वामन टिळकांचं ते एक गीत होतं, ख्रिस्ती झाला का पातक भारा विटला का. त्यांच्या मनामध्ये तोच विचार होता. लोक ख्रिस्ती म्हणतात पण ते पापाचं गठोडं अजून खांद्यावर आहेत, कारण पश्चाताप केलेला नाही. माझी इच्छा आहे की आजचं हे सेशन आपण संपवत असताना आपण उपासना संगीतामधलं ते एक सुंदर गीत गौपा करमरकरांचं गीत आहे, 234 उपासना संगीतामध्ये आहे. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान दे. ही एक आज सायंकाळी आपली प्रार्थना असू द्या. लेट दिस बी अ प्रेयर दिस इव्हिनिंग. मनापासून वैयक्तिकरीतीने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा विचार करू नका, फक्त तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा आणि ही आज सायंकाळी आपली प्रार्थना असू द्या. प्रार्थनापूर्वक आत्म्याने हे गीत आपण गाण्याचा प्रयत्न करूया. मी पाळक साहेबांना विनंती करतो ते इथे येतील, या गाण्यामध्ये आपल्याला चालवतील. जर पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे, प्रार्थना करावी असं वाटतं, तर ह्या गीताच्या शेवटी तुम्ही जिथं बसलेले आहात तिथंच उभे राहा. कशासाठी? फक्त एवढं दाखवायला देवाला की देवा तुझ्या वचनाद्वारे तू माझ्याशी बोललेला आहे, मी ऐकलेलं आहे, मी आज्ञापालन करू इच्छितो, माझ्या पश्चातापात काही कमी असेल ते तू भरून काढ. आणि मग त्याच्यासाठी पाळक साहेब समर्पणाची प्रार्थना करतील तुमच्यासाठी. विजय संगीत गीत नंबर 90 आहे. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई, हाके लागी त्याच्या कान देई. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या. बोलतो मधुर कान देती त्याशी, बोलतो मधुर उघड सत्वर द्वार तुझे, उघड सत्वर द्वार तुझे. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या. थकला दमला उभा ठाकुनिया, थकला दमला उभा ठाकुनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझी, वाट पाहुनिया मित्रा तुझी. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या.
वर्षे तुला पाहुनिया, किती वर्षे तुला पाहुनिया, अजुनी कवाया गुंतलासी, अजुनी कवाया गुंतलासी, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या. पातक भराने नरकी जाशील, पातक भराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या. तारावया तुझ आला तुझ्या दारी, तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या. हाकेला घे त्याच्या कान देई, हाकेला घे त्याच्या कान देई, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आधारी तुझ्या हृदयाच्या. हे दयाळू पित्या, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. तुझं सहाय्य, तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह पुन्हा एक वार मागतो. कारण आम्हास ठाऊक आहे ही पवित्र वचनं आमच्याशी बोलतात आणि आम्हाला ह्याचीही टोचणी मिळते की ही पवित्र वचनं सत्य व या वचनांच्या द्वारे आमच्या मनाचं परीक्षण, आमच्या जीवनाचं परीक्षण आहे. पश्चातापी अंतकरणाने तुझ्या चरणापाशी पुन्हा एक वार येऊन आम्ही कबुली देतो, कारण की तू आमच्या दारावरती ठोकत आहेस. तुझं वचन म्हणतं की जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, मी त्याच्यासोबत आत जाईन व जेवीन. प्रभू, तुझ्यासोबतची ही सहभागिता आहे आणि ही तुझ्यासोबतची सहभागिता आम्हा सगळ्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देणारी, सार्वकालिक जीवनाची आशा देणारी अशी आहे. आणि म्हणून प्रभू, आज सायंकाळी तुझ्या प्रिय दासाकडून आलेल्या पवित्र वचनाला आम्ही ऐकतो, पश्चातापी होतो आणि पापाची कबुली तुझ्या समोर देत त्याबद्दल दुःखी अंतकरणाने प्रभू तुझी क्षमा मागतो. आणि प्रभू, तुझ्या समोर वैयक्तिक रीतीने ज्या गोष्टी आहेत त्याची कबुली देत तो आम्हासाठी दिलेल्या उद्धाराच्या योजनेसाठी व प्रभू, पश्चाताप करणाऱ्या प्रत्येकाला तू क्षमा करतोस व एक नवं जीवन देतोस व तेथून नव्या जीवनाची सुरुवात करण्याची संधी देतोस. हे गीत गात आम्ही तुझ्या चरणापाशी पुन्हा एक वार येऊन आमच्या जीवनासाठी तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह मागतो. कारण की प्रभू,
ही वचनं आम्हाला टोचणी देतात, कार्य करण्यासाठी बळकटी देतात. पुन्हा एक वार दे बापा, या पवित्र वचनाच्या सेवेसाठी आम्ही रेव्हरंड विद्यासागर गायकवाड यांच्यासाठी आभार मानतो व ही जी पवित्र वचनं आमच्याकडे आलेली आहे त्यांना ग्रहण करीत आजच्या सायंकाळी नव्याने आमचं मन तुला अर्पण करतो, आमचं जीवन तुला अर्पण करतो. तो आमच्या मनात आणि जीवनात ये व आमच्या जीवनाला बदलून असं टाक. पुन्हा एक वार दे बापा, आजची सायंकाळ केवळ सायंकाळ न असता जीवन बदलणारी सायंकाळ व्हावी, यासाठी तुझा अनुग्रह पुन्हा एक वार तू आम्हाला दे. सारा आदर मान महिमा प्रभू आम्ही तुला अर्पण करतो. सोबतच दे बापा, आम्ही दुःखित लवणे कुटुंबियांची आठवण करतो. तू त्यांचं सांत्वन कर, समाधान कर. आम्ही अंकल आंटींसाठी, सोबतच टीचरांसाठी व प्रिय लेकरांसाठी तुझी कृपा मागतो. तुझ्या शांतीच्या आत्म्याने तू त्यांना भरावस व सार्वकालिक जीवनाच्या आशेवर त्यांना ठेवावस. संपूर्ण मंडळीसाठी झालेल्या सप्ताहभरातल्या उपासनेसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत पुन्हा एक वार आज सायंकाळी ऐकलेल्या वचनाला सादर होतो. आमचं मन तुला अर्पण करतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या पुनरुत्थानाचा रविवार सकाळी 7 वाजता आपण चर्चमध्ये जमणार आहोत. उद्या सकाळची प्रार्थनेची वेळ असणार आहे. सकाळी 7 वाजता रेव्हरंड विद्यासागर गायकवाड वचनाची सेवा करतील व उद्या आपण उपकारस्तुतीचं विशेष दान हे घेणार आहोत. या महत्त्वपूर्ण सूचना प्रिय मंडळी आपणासाठी आहे. या वेळेला आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादासाठी रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. या रात्री ईश्वरा गीत गायन करू व एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडतो तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे उपस्थित असलेले सर्व तुझे प्रिय आणि पवित्र जन, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.